कोणतीही पूर्वतयारी न करता सगळ्यांच्या आवडीचे हे बटाटा चिप्स आज आपण फक्त 5 मिनिटामध्ये बनवणार आहोत. घरातील उपलब्ध साहित्यामध्ये हे चिप्स बनवून तयार होतात. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रणीता. किचन विथ प्रणीतामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा घेतला आहे. हाताने दाबल्यावर कडक वाटेल असाच बटाटा आपल्याला चिप्स बनवताना घ्यायचा आहे. आता हा बटाटा आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पिलरच्या साहाय्याने बटाट्याचं साल काढून घ्यायचं आहे. चिप्स बनवताना जास्त मऊ असलेले बटाटे किंवा अंकुर आलेले बटाटे अजिबात वापरायचे नाहीत. इथे मी बटाट्याचं साल काढून घेतलेलं आहे. एकाच वेळी जास्त बटाटे सोलून ठेवायचे नाहीत. जर का तुम्हाला एकाच वेळी जास्त बटाटे सोलून ठेवायचे असतील, तर मग बटाटे पाण्यामध्ये भिजत ठेवा, म्हणजे बटाटे काळे पडणार नाहीत. आता हा बटाटा आपल्याला कापडाने पुसून घ्यायचा आहे. कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण लगेच मिठाचं पाणी बनवून घेऊया. त्याकरिता इथे मी वाटीमध्ये 1 चमचा इतकं मीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. आता आपलं इथे मिठाचं पाणी बनवून तयार आहे. तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे. इथे मी मध्यम आचेवर तेल गरम करून घेतलेलं आहे. आता लगेच आपण बटाटा चिप्स बनवायला घेऊया. त्याकरिता इथे मी किसणीच्या साहाय्याने बटाट्याचे स्लाईस करून घेणार आहे. इथे मी गॅसची आच लहान ठेवलेली आहे. आता 1 मिनिट बटाटा सेट होऊ द्यायचा आहे. आता 1 मिनिट झालेला आहे. लगेच मी आता गॅसची आच मोठी केलेली आहे आणि एखादा चमचा घेऊन आता आपल्याला बटाटे उलट-सुलट करायचे आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं मिठाचं पाणी घालायचं आहे. 1 चमचाभर मी मिठाचं पाणी घालणार आहे. इथे थोडंसं तेल अंगावर उडू शकतं, पण काही होत नाही. थोडा वेळ स्टेबल राहायचं आहे आणि दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला चिप्स तळून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही पाहू शकता चिप्सला रंगसुद्धा छान आलेला आहे. आता झाऱ्याच्या साहाय्याने हे चिप्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि त्यातील तेल निथळवून एका भांड्यामध्ये टिश्यू पेपर ठेवून त्यावर आपल्याला हे चिप्स ठेवायचे आहेत. आता जर का या पद्धतीने तुम्हाला बटाटा चिप्स बनवायचे नसतील, तर मग दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवते. आपल्याला किसणीच्या साहाय्याने बटाट्याचे स्लाईस बनवून घ्यायचे आहेत आणि मग हे बटाट्याचे स्लाईस काळे पडू नयेत म्हणून लगेच हे बटाट्याचे स्लाईस आपल्याला बाउलमध्ये पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये ठेवायचे आहेत आणि जेव्हा आपण बटाटा चिप्स तळणार आहोत त्यावेळेस आपल्याला हे बटाट्याचे स्लाईस एका कापडाने पुसून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे इथे मी बटाटा चिप्सची दुसरी बॅचसुद्धा तळून घेणार आहे. चिप्स तळताना जास्त तेल गरम नसावं, नाहीतर चिप्स लगेच ब्राऊन होतील. कढईमध्ये मावतील तितकेच आपल्याला बटाट्याचे स्लाईस तेलामध्ये सोडायचे आहेत आणि हलके हलवत राहायचे आहेत, म्हणजे एकमेकांना चिकटणार नाहीत. 2 ते 3 मिनिटातच चिप्स वर तरंगायला लागतील आणि छान कुरकुरीत होतील. हलका सोनेरी रंग आला की लगेच आपल्याला झाऱ्याच्या साहाय्याने त्यातील तेल निथळवून चिप्स काढून घ्यायचे आहेत. आता इथे मी सर्व चिप्स तळून घेतलेले आहेत. एकदम कुरकुरीत, हलके आणि बाजारासारखे चिप्स तयार. हे चिप्स हवाबंद डब्यामध्ये महिनाभर टिकतात. चिप्स थंड झाले की मग डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत. इथे आवाजावरूनच लक्षात आलं असेल की चिप्स छान कुरकुरीत तयार झालेले आहेत. जास्त कुरकुरीतपणासाठी शेवटची 30 सेकंद आपल्याला चिप्स हाय फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत. बाजारातून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी आपले हे बटाटा चिप्स बनवून तयार आहेत. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणीताला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब बटनच्या बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.